पुरस्कारांची हॅट्रिक. कोकणरत्न रामदास हंसराम पाटील नेरुळकर यांना 3 प्रतिष्ठित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सन्मान. आमचे नवी मुंबईचे प्रतिनिधी यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सामाजिक कार्य, मानवी हक्क संरक्षण, कला संस्कृती संवर्धन, जनजागृती आणि जबाबदार पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल कोकणरत्न रामदास हंसराम पाटील नेरुळकर यांना सलग 3 प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या यशामुळे नवी मुंबई, ठाणे तसेच कोकण परिसराचा गौरव वाढला आहे. श्री नेरुळकर यांना विजन वेलनेस फाउंडेशन ट्रस्टतर्फे ह्युमन राईट्स एक्सलन्स अवॉर्ड तसेच एशियन एक्सलन्स अवॉर्ड 2026 प्रदान करण्यात आला. याशिवाय युनिव्हर्सल ह्युमन राईट्स ट्रस्टतर्फे ह्युमन राईट्स अँड डेमोक्रेसी अवॉर्ड 2026 देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. समाज कल्याण, नागरिक सक्षमीकरण, मानवी हक्क संरक्षण, सांस्कृतिक जतन, कला संवर्धन आणि सामाजिक जनजागृतीसाठी त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेऊन हे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. सामाजिक कार्यकर्ता, कला प्रोत्साहक आणि माध्यम क्षेत्रातील प्रतिनिधी म्हणून त्यांनी विविध सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत जनहितासाठी मोलाचे योगदान दिले आहे. पुरस्कार प्रमाणपत्रांमध्ये नमूद केल्याप्रमाणे श्री नेरुळकर यांनी समाजहित, सांस्कृतिक समृद्धी आणि मानवतावादी मूल्यांच्या जपणुकीसाठी केलेले कार्य प्रेरणादायी असून त्यांच्या कार्यामुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडण्यास मदत झाली आहे. समाजसेवा, नेतृत्व, लोककल्याण आणि सामाजिक बांधिलकी यासाठीची त्यांची निष्ठा अनेकांसाठी आदर्श ठरत आहे. या तिहेरी सन्मानामुळे त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि पत्रकारितेतील कार्याला अधिक बळ मिळणार असून विविध सामाजिक संस्था, पत्रकार, साहित्यिक, कलाकार आणि मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विशेष सत्कार सोहळा संपन्न. सदर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मानवाधिकार अधिनियम, ह्युमन राईट्स तसेच क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेस समितीच्या वतीने कळवा येथील कार्यालयात कोकणरत्न रामदास हंसराम पाटील नेरुळकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना समितीचे प्रशासकीय अधिकारी श्री मुकुंद रामचंद्र ठाकूर यांनी सांगितले की श्री नेरुळकर यांना प्राप्त झालेले हे पुरस्कार केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर संपूर्ण समितीसाठी अभिमानाची आणि प्रतिष्ठेची बाब आहे. त्यांच्या या यशामुळे समितीच्या शेरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. तसेच संपादक तथा अध्यक्ष श्री निलेश यशवंत अनभवणे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की कोकणरत्न श्री रामदास पाटील नेरुळकर यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक, सांस्कृतिक आणि मानवतावादी कार्याची दखल राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जात आहे. याचा समितीला आनंद आणि अभिमान आहे. त्यांच्या कार्यामुळे समाजातील अनेकांना प्रेरणा मिळत आहे. या सत्कार समारंभात संपादक तथा अध्यक्ष श्री निलेश यशवंत अनभवणे, निरीक्षण समिती सदस्य श्री रामनाथ दत्तू कोळी, प्रशासकीय अधिकारी श्री मुकुंद रामचंद्र ठाकूर, महिला जनसंपर्क अधिकारी सौ निलिमा बळवंत शिंदे, बुवा श्री रमेश साळवे आदी मान्यवर उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना कोकणरत्न बुवा श्री रामदास हंसराम पाटील नेरुळकर यांनी सांगितले की समाजात कार्य करत असताना आपल्या कार्यावर कोणाचे तरी लक्ष आहे याची जाणीव अशा पुरस्कारांच्या माध्यमातून होते. पुरस्कार मिळाल्यानंतर सन्मानासोबत जबाबदारीही वाढते याची मला पूर्ण जाणीव आहे. भविष्यातही समाजहितासाठी अधिक जोमाने कार्य करत राहण्याचा माझा प्रयत्न असेल. यावेळी त्यांनी सत्काराबद्दल समितीचे मनपूर्वक आभार मानले. प्राप्त सन्मान: ह्युमन राईट्स एक्सलन्स अवॉर्ड विजन वेलनेस फाउंडेशन ट्रस्ट, एशियन एक्सलन्स अवॉर्ड 2026 विजन वेलनेस फाउंडेशन, ह्युमन राईट्स अँड डेमोक्रेसी अवॉर्ड 2026 युनिव्हर्सल ह्युमन राईट्स ट्रस्ट. या तिहेरी सन्मानामुळे कोकणरत्न रामदास हंसराम पाटील नेरुळकर यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, मानवाधिकार आणि पत्रकारिता क्षेत्रातील कार्याला नवीन उभारी मिळाली असून समाजहितासाठी त्यांचे योगदान भविष्यातही तसेच प्रेरणादायी राहील असा विश्वास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केला आहे. क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेस, मानवाधिकार अधिनियम अर्थात ह्युमन राईट्ससाठी मी मुग्धा. क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेस आणि मानवाधिकार अधिनियम अर्थात ह्युमन राईट्स न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.